सोलापुरात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून मोठा वाद रंगला। सोलापुरातील शांती चौक परिसरात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची 2 एकर जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला। मात्र ही जागा बृहन्मठ होडगी संस्थेला देण्याची मागणी आमदार विजयकुमार देशमुखांनी 2025 मध्ये केली होती। मात्र उपायुक्तांनी हे पत्र आयुक्तांपर्यंत पोहोचू दिले नाही असा आरोप आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी केला। ही जागा बृहन्मठ होडगी संस्थेला देऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव होता। याच दबावातून अधिकाऱ्यांनी होडगी संस्थेचं पत्र गायब केलं असा गंभीर आरोप यावेळी भाजपा आमदारांनी केला। या संदर्भात दोन्ही आमदारांनी मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांची भेट घेतली। विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे देखील सोबत होते। म्हातारी मेलेल्याचा सुखदुःख नाही, काळ सोकावू नये, काळ फोपावत चाललेला आहे। दबावापुटी अधिकारी खूप दबावापुटी एकतर्फी ऐकत आहेत आणि एवढं सोलापूरकरांच्या भावना, एका समाजाच्या भावना, त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्तांच्या कार्यालयाच्या मार्फत अनेक जण करतायत। मला असं वाटतं ही सोलापूरसाठी भूषण नाही। मी पत्र जे होडगी महाराज संस्थेना द्या म्हणून सांगितलं होतं ते पत्र आयुक्तासमोरच गेलं नाही। म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांचं एवढा मोठा हे चाललंय की आमदारांच्या पत्राला किंमत न देता दुसऱ्यांनी कोणीतरी जे सांगते त्यांचं ऐकणं आणि एकतर्फे ऐकून महानगरपालिका चालवत असेल तर हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.